किती ना पुळका येतोय तुला तुझ्या आत्याच्या मुलीचा. तिचं स्थळ आलं होतं ना तुला. मग करायचं करायचं, मी म्हणलेलं का माझ्याशी कर म्हणून. ठीक आहे रे, म्हणजे तुला एक तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, आय नो. सो वॉट. पण तुला आलं होतं ना स्थळ. तुझ्या आईने तर कितीदा तरी ऐकवलंय मला. चांगलं त्या आत्याच्या मुलीचं स्थळ आलं होतं, चांगली डॉक्टर होती, डॉक्टर. घ्या, म्हणजे त्यांचं असं झालंय की डॉक्टर पर्यंत शिकलेली मुलगी हवी होती त्यांना, आणि पदरी पडली 50-60 हजार कमवणारी. मग ते जरा असं इम्बॅलन्स झालं ना सगळं. डॉक्टर कुठं, 50,000 कुठं. लेच लेच खाली गेले ना मी. पण आता त्यांना कोण सांगणार, तुमच्या मुलाची पण तेवढी पाहिजे ना की डॉक्टर मुलगी तुम्ही बघताय. हे कोण सांगणार त्यांना. मग बरोबर आहे ना, समोरची मुलगी जर डॉक्टर असेल तर ती अशा 15-20 हजार कमवणाऱ्या मुलाला का भाव देईल, का भाव देईल. तुझ्या आईला कळलं पाहिजे ना, चांगली डॉक्टर मुलगी सांगून. अरे हो, पण तिने हो म्हणलं पाहिजे ना तुमच्या मुलाला. तो वानत पण नाही, दडगुनत पण नाही. तू माझ्यासमोर आवाज करू नको, तुला माहिती आहे ना मी खरं बोलते म्हणून तुला दुखतंय. हां, मग ॲक्सेप्ट इट, ॲक्सेप्ट इट. ठीक आहे ना, लव्ह मॅरेज होतं म्हणून मी तुला ॲक्सेप्ट केलं. पण तिचं स्थळ आलं होतं तुला जेव्हा आपलं तुझ्या घरी माहीत नव्हतं, तरी पण तिने नकारच दिला ना तुला. मग असंच असतं, तुझ्या आईला ते कळत नाही आणि तुला पण कदाचित. त्याच्यामुळे मला हे असं सगळं बोलावं लागतंय. नाही तर मी नाही बोलत आहे असं. म्हणजे मी असं तुला खाली दाखवून द्यायचं काम तुझ्या आईसारखं नाही करत मी. तुला माहिती आहे, मी तुला पैसे लागले की असं असं क्विकमध्ये देते, माहिती आहे ना तुला. मग तरी पण तू माझ्याशी वाद घालतो बघ आता काय, ते पण त्या आत्याच्या मुलीसाठी. तेव्हा उचल रे बाबा.